Hello, this is the My Artifact episode number 1571. आजची तारीख आहे 2 जून 2019. आता वाजले रात्रीचे 10:36. वेल, कधी कधी मी लोकांसाठी खूप काही करतो ना, बट त्या लोकांना त्या गोष्टीची कदर नसते. ऍटलीस्ट माझी तर काही कदर नसते आणि माझ्यासोबत खूप वाईट पद्धतीने वागतात. and it does feels really bad to me. बहुत वाईट वाटतं यार. कारण मी त्या लोकांना एक आपलं व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबत वागण्याचा प्रयत्न करतो, बट नंतर ते व्यक्ती जस्ट लाईक एक अननोन व्यक्तीप्रमाणे माझ्यासोबत वागतात आणि मला बहुत वाईट वाटतं यार. म्हणजे एक असं इग्नोर करतात की बापरे, बहुतच जास्त. तेव्हा मी बाजूसोबत असं कोणतं वाईट केलं यार का, म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली, चला मी असं कोणतं वाईट केलं मला कळून नाही राहिलं यार. त्यांनी प्रॉमिस केलं होता की पिक्चरला सोबत जाऊ बा, बट माझं नाही जमलं आणि मी अगोदरच पाहून टाकला पिक्चर, त्यामुळे तो नाराज झाला. आय नो दॅट. आणि तेव्हापासून तो बोलून नाही राहिला आणि ह्या गोष्टीला झाले 1.5 महिना. समोरून जातो, बोलत नाही, बोलण्याचा प्रयत्न केला तरी बोलत नाही यार. बहुत काही केला यार त्यासाठी यार. जस्ट लाईक तरी सिच्युएशन खूप वाईट होती. त्याच्या फादरची हार्ट अटॅक आला होता वगैरे, घरची कंडिशन खूप डाऊन होती आणि त्याला वाटलं होतं की आपण काही ना काहीतरी करावं आपल्या पायावर. तर रिसेंटली मी पण जॉबवर लागलो होतो, तर त्यांनी एक रिक्वेस्ट केली का प्लीज मला लावून दे बाबा वगैरे कस तरी. म्हणलं ठीक आहे, म्हणलं बाबू तू थोडीशी पढाई कर, थोडीशी ट्रेनिंग घे डिझाईनवर. त्याने ट्रेनिंग घेतली, त्याची टेस्ट मी कंडक्ट करून घेतली, लागला पण तो 3 महिने जॉब पण केला, 3-4 महिने. त्याच्यानंतर त्याचा रेल्वेमध्ये जॉब लागला. मला माहित पडलं की त्याचं पोटेन्शियल आहे, जर इथे प्रायव्हेट मध्ये काम करत राहील तर हा घिसून मरून जाईल. यस, याचा पोटेन्शियल आहे. तो रेल्वेमध्ये त्यांनी एक्झाम क्रॅकआउट केली. म्हणलं भाऊ तू सोडून दे म्हणलं, कारण तुझ्या फ्युचर साठी बेटर आहे की तू आताच काही ना काहीतरी डिसिजन, कठोर डिसिजन घे बा. त्याने जॉब सोडली. जॉब सोडल्यानंतर मग त्याने थोडी पढाई केली. त्याचा रेल्वेमध्ये एक नंबर लागला. त्याची सायको पण एक्झाम झाली. अरे यार सगळं काय केलं यार त्यासाठी. म्हणजे असं समज जर वाटत असेल ना, म्हणजे कसं की माझ्यासाठी, मला स्वतःची जॉब लावण्यासाठी मला बहुत खिटपीट करावं लागली रे, बहुत खिटपीट करावं लागली. मी पहिले 8 महिने क्लासेस केले. 8 महिन्यानंतर क्लासेस केल्यानंतर मग माहित पडलं प्रोडक्शन मॉडेलिंग इंडिया एक पण कंपनी आहे जिथे कॅड इंजिनियर्सला अप्लाय करतात बा वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी मी जाणून घेतल्या, माहित करून घेतल्या, स्वतःला त्या गोष्टीसाठी ट्रेन केलं. त्याच्यानंतर मला जॉब घेतला. बादलला या प्रोसिजरद्वारे जाऊ दिलं का? मी नाही ना, मी त्याला डायरेक्ट माझ्या कॉन्टॅक्टद्वारे मी मॅमला केलं ना. बट हे सगळं करून सुद्धा पण तो थोडसा पण एक प्रकारे चांगला नाही वागत यार. म्हणजे बहुत वाईट वाटते जेव्हा नाही का असा आपला एकदम एक व्यक्ती आहे ना की माझ्यासोबत असं वागून राहिला. इट डज फील्स रिअली बॅड. आणि रिझन नाही कळून राहिलं की साला मी गलती केली कुठे यार. प्लीज हे सांग यार, हे माझ्याने जे काही गलती झाली आहे ना. कारण माझ्या लाईफ मध्ये बहुत कमी लोक आहे, लिटरली सांगतो की माझ्या लाईफ मध्ये बहुत कमी लोक आहे ज्यांना मी असं फ्रेंड मानतो बा. असे बहुत कमी आहे. आणि त्याच्यापैकी विशाल पेंटी, बादल, वैभव वनमॅन वगैरे हे वन ऑफ द क्लोजेस्ट फ्रेंड आहे. यांच्यासोबत माझी पूर्ण दुनिया आहे. आता नाही, पास्ट नाही, इन फ्युचर सुद्धा पण आम्ही बहुत काही करणार आहे.
बट तेव्हा जर हे असं चालत राहील तर कसं होईल यार रे. कुठं गलत झालं मला कळून नाही राहिलंय. तुला काय करावं काय यार आपल्या लाईफ मध्ये आला. सगळेजण आपल्यासोबत असे का वागतात. वेल why is this thing happening to us? I don't know, but it just happens. Just happen. मग यासाठी काय करायला पाहिजे. What was I supposed to do? काही नाही. आज तर पिंटीला फोन लावला बट पिंटीने फोन उचलला नाही. माइट बी झोपला असेल. उद्या आपण फोन लावू आणि पिंटीच्या साक्षात आपण बादलची जी गर्लफ्रेंड आहे प्राची तिला फोन लावू. म्हणजे याच्यावर घेऊ कॉन्फरन्सवर. मी पिंटी आणि प्राची तिला फोन लावू आणि नंतर तिच्याकडून जाणून घेऊ का बादलच्या मनात माझ्याबद्दल काय आहे. वाय इज ही सो अँग्री अबाउट मी. यस मी माझा पॉइंट पण तिच्या समोर ठेवेल आणि एक प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की वाय इज दिस रिअली अपसेट. कारण हे अव्हेंजर एंड गेमचं रिझन तर कथाही नाही आहे. इज जस्ट लाईक एक काहीतरी खूप दिवसाचा राग आहे जो एक प्रकारे फुग्यामध्ये तकदीर झाला आणि थोडासा राग आणि इट जस्ट लाईक अव्हेंजर एंड गेम एक प्रकारे रिझन होतं त्या बलूनला फुटण्यासाठी आणि तो बलून फुटून गेला आणि दिस हॅपन. आणि and बादल इज रिअली क्लोज टू मी. आणि आणि बहुत काही गोष्टी आहेत त्यासोबत वगैरे सोबत करण्याच्या. सो आणि दिस गाय इज रिअली इम्पॉर्टंट टू मी ऑल्सो. जर असं चालत राहील तर मला खरंच वाईट वाटेल. सो बेसिकली मला तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे की बादलच्या मनात काही आहे का नाही. येस जर काही आहे असेल तर मी माझं पॉइंट तिच्या समोर सांगेल आणि तिला असं म्हणेल का तू असं विचार बादलला की काय बस वगैरे समथिंग. व्हाय इज ही सो मॅड अबाउट मी. मग पाहू आपण. राईट. आज अजून काही सांगण्यालायक काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड इज फाईन. खरंच सगळेजण नाही का मला एक प्रकारे भोळा साधा भोळा वगैरे समजतात. वेल त्यांच्या मनाने बहुतेक त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांना असं दिसत असेल की मी साधा भोळा वगैरे. बट दे डोंट नो व्हॉट एम आय. की दे डोंट नो. त्यांना असं वाटते की मी असाच एक लोळा पांगळा आहे. आणि जस्ट लाईक आज सोनूताईने एक शब्द म्हणला. कोणता म्हणला जे की मला थोडासा वाईट वाटला. म्हणे म्हणून म्हणे किती शांत आहे म्हणे साधा आहे म्हणे भोळा आहे म्हणे. आजच्या जगात जिथे पाय मारला तिथे विहीर खोदली पाहिजे असा तडकड पाहिजे म्हणे. चंचल पाहिजे म्हणे. असं शांत राहिलं वगैरे काय एक प्रकारे हा कसा एक प्रकारे टॉन्ट होता का आय डोंट नो. बट इट डज फील्स रिअली सॅड टू मी. कारण लोक सोनूत्या माझ्यावर असा विचार करते. खरंच मला थोडासा वाईट वाटलं यार की वाईट वाटायला पाहिजे ना. म्हणजे तू आहे कोण. यू आर नथिंग लिटरली. तुला काही करून दाखवायचं आहे काही करायचं आहे तर तुला स्वतःला एक प्रकारे समजून घ्यावं लागेल. स्वतःला जाणून घ्यावं लागेल. स्वतःला एक प्रकारे प्रिपेअर करून ठेवावं लागेल. लोक बोलतात ते बोलू दे ना. बट त्यांचे जे काही बोलण्यानंतर जे विचारसरणी आहे त्यांना आपण चेंज करण्याचा आपण प्रयत्न करू. यस आपण चेंज करू. आपला पण वेळ येईल. आपला पण टाइम येईल तेव्हा आपण सांगू की आय एम द वन स्पेशल वन. सगळेजण पुढे चालले. सगळेजण कधी कधी नाही का मला कळून नाही राहिलं
की मी उदास होतो बिकॉज ऑफ दॅट की काही लोक माझ्यासोबत बोलत नाही. मी उदास होतो बिकॉज ऑफ दॅट की काही लोक माझ्यासमोर समोर जातात. मी उदास होतो की काही लोक मला काहीतरी असं म्हणतात की जेणेकरून मला थोडस एक प्रकारे राग नाही बट स्वतःवरच एक प्रकारे डाऊट येऊन जातो का झालं त्यांनी असं का म्हणलं मला. हा, का मी एवढा गरीब आहे, मी एवढा हे आहे की मी हार्डवर्क तर करून राहिलो प्रत्येक गोष्टीमध्ये यार, प्रत्येक स्वतःला लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी. बट कुठे गलत पडून राहिलो मला कळून नाही राहिलं. Just things like मग यासाठी काय करायला पाहिजे? वर्क हार्ड. येस, अजून मेहनत करू, अजून स्वतःला एक प्रकारे बिकम बेटर बनवूया आणि प्रत्येकाची थिंकिंग चेंज करून दाखवू, ना की शब्दाने बल्कि कर्तृत्वाने की यस आय एम डुईंग इट दॅट. ताईनी म्हणलं पाहिजे की यस त्यांनी मेहनत गेली आणि आता तो त्या पोझिशनवर आहे. यस, त्याला ती गोष्ट इझिली भेटली नाही. मी कसं माझ्या मनातल्या गोष्टी कधी सांगत नाही त्यांच्या समोर, त्यामुळे त्यांना माहित नाही का माझ्या मनात काय आहे. बट आतमधून पण मी तहाच फील करतो यार. जस्ट लाईक आज सांगू आज काय झालं की ताईनी प्रीती ताईचा आज शेवटला दिवस होता सोनूताईकडे आणि मला आणि सोनूला बोलवलं होतं जेवणासाठी. तर तर मी जाणार होतो बट नाही जमलं कारण ऊन एवढी होती वगैरे वगैरे. तर त्यावेळेस तिला असं वाटलं असेल का जाऊ दे ना यार, असा विचार करून का म्हणजे तुला डोक्याला स्पॉइल नको करू यार. असं असं एक प्रकारे लाईफचा एक वेगळाच मोमेंट आला यार माझ्या समोर, बहुत वेगळा मोमेंट यार. जस्ट रिअली डिफरंट थिंग. काही ना काहीतरी नवीन होत राहते प्रत्येक दिवशी. माझ्यासमोर एक नवीन एक्सपिरियन्स येते, त्यामुळेच मी सध्या एक प्रकारे आयसोलेट समजून जातो, एक प्रकारे गरीब समजतो स्वतःला. आणि माझ्यामध्ये मग एक प्रकारे पंपिंग होते की आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं, एक प्रकारे विचार अशा वगैरे. आणि ते मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगतो. बट एम आय गुड पर्सन, का मी एक चांगला व्यक्ती आहे? या इट्स जस्ट लाईक आय एम रिअली डाउटफुल टू माय सेल्फ की मी चांगला व्यक्ती आहे का नाही. या आय एम गुड पर्सन, या आय नो दॅट. मला माहित आहे मी एक चांगला व्यक्ती आहे आणि माझे अम्बिशन्स पण चांगलेच आहे आणि मला समोर पण जे सक्सेस आहे ते मला स्वतःच्या भरोशावर ऍज अ गुड वे नी करायचं आहे. सो या आय एम अ गुड पर्सन. या लोक पीपल्स आर बॅड. या people around you, those peoples are bad, but unfortunately you have to understand them. तुला समजून घ्यावं लागेल आणि त्यांच्या विचारसरणी चेंज करावी लागेल. आहे I don't know. This is the end. This is the My Artifact episode number 1571. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.